राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ए सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बर विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर बाप रुक्मा देवी वर दे
देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तेथे अन्न न सेवावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न सेवावे जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे कीर्तन जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे तेथे अन्न न सेवावे तेथे अन्न सेवावे तेथे अन्न सेवावे तेथे तेथे अन्न अन्न सेवावे सेवावे तेथे अन्न सेवावे भुका लावू नये भुका लावू नये भाळा लावू नये भाळा भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा माळ घालू नये माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा तट्टा वृषभाची दाना तटावाची वृषभाची दाना तटा वृषभाची तृण मागो नये जना 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 भुका लावू नये भुका लावू नये भाळा लावू नये ओ भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा माळ घालू नये माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा
माळ घालून गळा माळ घालून तुका म्हणे द्रव्य घेती तुका म्हणे द्रव्य घेते तुका म्हणे द्रव्य तुका म्हणे द्रव्य घेते देती तेही नरका जाती देती तेही नरका देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती तुका म्हणे द्रव्य घे तुका म्हणे द्रव्य घेते म्हणे द्रव्य तुका म्हणे द्रव्य घेते देती तेही नरका जाती देती तेही नरका देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती देती तेही नरका जाती भुका लावू नये भुका लावू नये बाळा लावू नये भुका लावू नये बाळा माळ घालू नये गळा माळ घालू नये माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा माळ घालू नये गळा विठोबार कुमार विठोबार खुमाय विठोबार कुमार जय विठोबार खुमाय विठोबार कुमार विठोबार खुमाय विठोबार कुमार विठोबार खुमाय विठोबार कुमार विठोबार खुमाय विठोबार कुमार विठोबार खुमाय विठोबार विठोबार खुमाय पार कुमाय विठोबार खुमाय पार कुमाय विठोबार खुमाय पार कुमाय विठोबार खुमाय हरी जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा तट्टा वृषभाशी दाना तट्टा वृषभाशी दाना तृण मागो नये जना भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा तुका म्हणे द्रव्य घेती तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा विठ्ठला 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 जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसे रंजो चित्तासे आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गजाननं भूत गणादि सेवितं कपित्थ जंबो फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्वविद्यां प्रदाभो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रेवक्तं वातजातं नमामि
ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्. नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. गोरक्षजालंधर चर्पटाशाढभंग कानिपमछिंदराद्यः चौरंगिरे वानक भर्तृसंज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. अवैरो अवैरो. जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. भुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा. अखिल गुणनिधान कारण कारण करुणावरूनालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करून वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय स्वामी निवृत्तनाथ दादा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज योगीराज श्री तुकाराम बाबा माऊली बाबा गुरुवर्य श्री गोविंद बाबा गुरुवर्य वैकुंठवासी श्री काशीनाथ बाबा गुरुवर्य वैकुंठवासी श्री एकनाथ बाबा जगताप शंकर दादा आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने पुण्यसेल्ला गोदावरी मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये विराजमान श्री क्षेत्र तालुखेडले या गावामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधील आजची अत्यंत महत्त्वाची 6व्या दिवसाची ही जी सेवा आहे माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आपल्या सर्वांच्या कृपेने ही सेवा आलेली आहे. तदनिमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय
यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा कीर्तनपर प्रकरणाच्या माध्यमामधून कीर्तनकारांसह सर्व जनतेला उपदेश करणारा हा अभंग. विठ्ठल आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवशी उपदेशपर प्रकरणामधील अभंग असावा असा लिखित नाही, परंतु एक अलिखित स्वरूपाचा असा एक नियम संप्रदायाने घालून दिलेला आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून कीर्तनाच्या माध्यमामधून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय कीर्तनपर प्रकरणामधूनच कीर्तनकारांसह तुम्हाला आम्हाला उपदेश या अभंगाच्या द्वारे करतात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मागच्या वर्षी अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. मला वाटतं मागच्या वर्षी बसायला जागा नसेल तुमच्याकडे, नाही का? निश्चितच, कारण कार्यक्रमच एवढे मोठे भरलेले होते. असे प्रचंड कार्यक्रम तुम्ही मोठे भरलेले होते. चांगली गोष्ट आहे. यंदाच असं काय झालं की एकाएकी उंचीला गेले आणि लगेच खाली आले तुम्ही, नाही का? म्हणजे मागच्या वर्षी माझी पण सेवा टाळली, कारण तुम्हाला मोठे महाराज पाहिजे होते, नाही का? त्यामुळे आमचे छोटे असे गोट्या गाट्यांना कोण विचारतं, नाही का? चला असो, चांगली गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाचा उत्सव हा आनंदात झाला पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि मागच्या वर्षी तो झाला. मला वाटतं जरी मागच्या वर्षी फार मोठ्या स्वरूपातली महाराज मंडळी होती, यंदा छोट्या स्वरूपातले असतील, तरी परंतु विंचू छोटा मोठा ठाणका मात्र सारखाच असतो, नाही का? सारखाच ठाणका असतो. त्यामुळं मला वाटतं असं काही फार या ठिकाणी फार बदल पडला असेल असं मला वाटत नाहीत. असो, महत्त्वाची गोष्ट आपल्या गावामधले आमचे भरत भाऊ असतील, पवार साहेब असतील, जगताप साहेब असतील आणि सर्वच आमचे सुरेश भाऊ वगैरे सगळी मंडळी अतिशय हिरिरीने, म्हणजे सर्वच ग्रामस्थ मंडळी यांची नावं घेतो, म्हणजे हे नित्य येत राहतात आमच्या सान्निध्यामध्ये म्हणून यांची नावं घेतलेली आहेत. तसे सर्व जर आले आणि सर्वांचा परिचय असला तर सर्वांचीच नावं आपण घेऊ, बरं का? असं काही नाही. असो, खऱ्या अर्थाने अतिशय आनंद वाटतो की या सर्व मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व गायक वादक, सर्व बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदीच गोड गंधर्वाप्रमाणे गायन करणारी, इंद्राप्रमाणे मृदंग वाजवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी बाबा सुद्धा त्यांना पाहिल्यानंतर तुकोबारायांची आठवण येते. त्या दिवशी होते वाटतं कीर्तनाला, हां होते. अगदीच या सर्वांच्या सानिध्यात आपला अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. आणि या सप्ताहामधली आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहेत. अतिशय योग्य वेळेमध्ये मी 12-1 वाजेपर्यंत नको ना वाजू नाही, अगदी वेळेमध्ये 9ला सेवा आपली प्रारंभ झालेली आहे. 11 वाजता बरोबर आपल्याला या ठिकाणी सेवा अगदी जशा पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहेत बरं का. म्हणजे अशा वातावरणात लावता येत नाहीत सिस्टीम, पण त्यांनी अतिशय सुंदर लावली, नाही का? म्हणजे त्यांना पण या ठिकाणी तसं प्राधान्य द्यावंच लागेल. आणि पुन्हा हे सगळंच रेकॉर्डिंग करून घेत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे काही चुकलं विकलं तर पुन्हा त्याच्यात पाहता येईल आम्हाला का आमचं काही चुकलं की काय, नाही का? असे सुंदर आपले चॅनलवाली मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल हो, विश्वामध्ये असणाऱ्या पंथाच्या अंतर्गत आणि संप्रदायाच्या अंतर्गत वारकरी संप्रदायासारखा एक थोर संप्रदाय या जगाच्या पाठीवरती दुसरा नाही. तुम्हाला का तुम्ही वारकरी संप्रदायाचे म्हणून वारकरी संप्रदायाचा उच्चांक सांगतात, मग इतर संप्रदायाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. फक्त आपला संप्रदाय थोर आहेत याचं वर्णन आपण आपल्या मुखानं करावं, याच्यामध्ये काही गैर आहे का? कुठल्याही प्रकारचं गैर नाही, नाही का? जगामध्ये अनेक गावं असतील, अनेक लोक राहत असतील, पण आपण आपल्या असणाऱ्या मातृभूमीचं वर्णन केलं, याच्यामध्ये वावगं काय? बरोबर आहे का नाही? तसं आम्ही ज्या संप्रदायामध्ये वाढलो त्या संप्रदायाचं मोठेपण सांगणं आमचं कर्तव्य आहे. तसा तर मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद सांभाळत नाहीत बरं का. कुठल्याही प्रकारचा भेद मी सांभाळत नाही.
माझ्या गळ्यामध्ये जशी वारकरी संप्रदायाची माळ आहेत तसं जनार्दन स्वामी महाराजांचं कडं सुद्धा माझ्या हातामध्ये आहेत बरं का. म्हणजे मी सगळ्यांना प्राधान्य देतो. आपला संप्रदायच असा आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, काही नका करू वाद, काही नका करू वाद. हरिहरा वेद नाही नये करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा वेद नाही नये करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हो, हरीमध्ये आणि हरामध्ये आमच्या संप्रदायात भेद केलेला नाही. म्हणून हरीची माळ आणि हर म्हणजे भगवान शिवशंकर परमात्म्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं या महाराष्ट्र प्रांतामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले. त्याच्यामध्ये जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज नाही का, फार थोर विभूती. आणि मी अनुष्ठान प्रेमी असल्यामुळं मी बाबाजींचं कडं सुद्धा माझ्या हातामध्ये घातलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, काळाला निर्बळ करून काळाचं बळ जर संपवायचं असेल तर गळ्यामध्ये वारकरी संप्रदायाची माळ आवश्यक आहेत. आणि ध्यानात ठेवा, संतांच्या कृपेशिवाय आपलं जीवन हे एक प्रकारे काय आहेत, आपलं जे शरीर आहेत हे एक प्रकारचं मढ आहेत, मढ बरं का, ध्यानात ठेवा. आणि या मढ्यामध्ये प्राण भरून जीवन जर खरोखर आपल्याला चांगल्या पद्धतीचं ठेवायचं जर असेल तर हातामध्ये कडं सुद्धा आवश्यक आहेत बरं का. दोन्ही गोष्टी जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून मी दोन्हींना सुद्धा प्राधान्य देतो. कोणत्याही संप्रदायाला मी नाव ठेवत नाहीत. मी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सांगतो, वारकरी संप्रदायासारखा थोर संप्रदाय या पृथ्वी तलावरती दुसरा नाही. विठ्ठल विठ्ठल. आमचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज सुद्धा या संप्रदायाविषयी फार म्हणजे विशेष वाक्यांमध्ये या संप्रदायाचं वर्णन करायचे. आपल्याला सगळं वर्णन करायला वेळ नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदाय, थोर संप्रदाय, या संप्रदायाचे काही वैशिष्ट्ये आपल्या समोर ठेवतो. म्हणजे संप्रदायाची उंची आपल्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. गायकासाठी पायी गाला मिठी बोलणे दे जग जयी बाबाय कासा आपुल्या आपुल्या. हो, त्या पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. या दृष्टिकोनातून हे आमच्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, इतर देवतांची पूजा करू नका असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाला वेगवेगळी देवता का आवडते याचं कारण सांगायला मला वेळ नाहीत. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं आधिपत्य आहे. ज्या ज्या महाभूताचं आधिपत्य आपल्या शरीरात अधिक असतं त्या त्या तत्वाची देवता आपल्याला आवडत असते. म्हणून इतर देवांची पूजा करण्याबद्दल माझा आरोप नाही. पण एक सांगतो, तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये पांडुरंगाची जर पूजा केली तर सगळ्या देवतांच्या पुण्याची फलश्रुती आपल्या पदरात पडेल. पांडुरंगाच्या पूजेमध्ये सर्व देवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. विठ्ठल विठ्ठल. हो, श्लोक सांगतो तुम्हाला. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागराः सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशात पतितं तोयम. बघा, वातावरण चालूच आहेत नाही का.
बऱ्याच जणांचं लक्ष आता घराकडे लागलं असेल नाही का? पाऊस आदळतो आहे ना, तुम्ही कीर्तनात आहेत, पण लक्ष बऱ्याच जणांचं आपा तरी म्हणशील आता बागाचं काय होतं नाही का? विठ्ठल विठ्ठल हो. चला, जसा आकाशातून पडलेला पावसाचा थेंब जसा क्रमाक्रमाने समुद्राला जातो, तसं आपण जर केशवाला पांडुरंगाला नमन केलं तर ते सर्व देवतांचं नमन त्याच्यामध्ये घडत असतं. म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्मा संप्रदायाचं पहिलं वैशिष्ट्य. याच्यावर मी फार बोलेल, माझ्याकडे वेळ कमी आहे. विठ्ठल विठ्ठल हो. संप्रदायाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा. तसं दुसरं संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायाचे संत महात्मे. सज्जनो ध्यानात ठेवा, संतांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ज्यांच्या अंतकरणामध्ये अपार करुणा आहेत आणि अपार दया आहेत त्यांना आपण संत म्हणतो. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. हे दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना. दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, लोभ अहंता नये मना, मना लोभ अहंकार नये मना. संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी. हो. संतांचं लक्षण आदिशक्ती माता माऊली मुक्ताबाईने केलेले आहे. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. सज्जनो ध्यानात ठेवा, या आपल्या परिसरामध्ये जर आज खेडल्याचे तुकाराम बाबा आले नसते, माऊली बाबा आले नसते, गोविंद बाबा आले नसते, काशीनाथ बाबा आले नसते, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज या परिसरामध्ये जर आले नसते, तर आज आपण कुठं असतो नाही का? आज आपण कुठं असतो नाही का? याच्यामधले 75% घरीच झोपलेले असते मला वाटतं नाही का? ही त्या संत महात्म्यांची कृपा आहे आपल्यावरती. काय अडलं होतं तुकाराम बाबांचं की खेडले नगरी सारख्या ठिकाणी यावं आणि प्रति आळंदी निर्माण करावी. काय अडलं होतं त्यांचं? माऊली बाबा बरं का संस्थेतून इकडे यायला तयार नव्हते आपल्या परिसरामध्ये, पण दांडेकर मामाने त्यांना सांगितलं की माऊली, जर आपल्यामुळे जगाचा उद्धार जर होत असेल, कारण तुकाराम बाबांनी माऊली बाबांसारखे महान विभूतींना मागून घेतलं होतं की एवढी विभूती आम्हाला द्या. कारण का सजोन ध्यानात ठेवा, भक्तांचा महिमा हा भक्तांना कळतो, संत हे संतांना कळतात, सामान्य लोकांची ही गोष्ट नाही. म्हणून तुकाराम बाबांनी अगदीच दांडेकर मामांना सांगितलं की माऊली बाबा आम्हाला पाहिजे. आणि माऊली बाबा म्हटले नाही, मला आळंदी सोडायची नाही. परंतु केवळ दांडेकर मामांनी आज्ञा केली, सांगितलं माऊली, आपल्यामुळे जर जनसामान्यांचं कल्याण होत असेल तर आळंदीमध्ये भरपूर लोक आहेत, तुम्ही या संप्रदायाच्या प्रचारा प्रसारासाठी तुकाराम बाबांच्या सोबत जा. आणि मग माऊली बाबा आले. आल्यानंतर त्रासही भरपूर झाला माऊली बाबांना, पण पुन्हा मात्र माऊली बाबांनी हा परिसर सोडला नाही आणि अगदी खेडले नगरीसह
हा निफाड तालुका म्हणजे प्रति आळंदी केली, ही ताकद आमच्या माऊली बाबांची, तुकाराम बाबांची. सज्जनो ध्यानात ठेवा. या थोर महात्म्यांचं मी फार वैशिष्ट्य सांगेल, माझ्याकडे वेळ नाही, पण संत त्यांना म्हणतात की ज्यांच्या अंतकरणामध्ये अपार करुणा आहे, अपार दया. साधू संत माय बाप जे का दयेचे सागोर. संत माय बाप जे का दयेचे सागर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर. आधी केले कृपादान भक्तीचे माया मोहनी रसले शुद्ध झाले कलेवर. माया मोहनी रसले शुद्ध झाले कलेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामद तेथवरी भगवानी नाथा सो बिनाता. वा वा, काय महाराज, खरोखर काही ठिकाणी आम्हाला अशी साथ मिळते ना, असं वाटतं कीर्तन करतच राहू. आणि काही ठिकाणी अशी साथ असते की असं वाटतं फेटा काढावा, बगलेत घालावा, आणि जे मधल्या मार्गे पळे सुटावं थेट रुईच मध्ये थांबूच नाही, नाही का. अतिशय सुंदर प्रमाण, टाळी वाजवा, अगदी सुंदर प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. हो, साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. तिही केले कृपादान मस्तकी ठेवेला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. एवढंच नाही, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा. आता या अभंगावर मी कीर्तन करून गेलो, आप्पा होते ऐकायला कीर्तन, नाही का. विठ्ठल विठ्ठल हो, ज्यांच्या अंतकरणात अपार दया आहे, करुणा आहे, त्यांना संत म्हणतात. सजवण ध्यानात ठेवा, प्रसंग असा निर्माण झाला. पूर्वीच्या कालखंडामध्ये निफाडच्या बाजारासारखा बाजार, आणि त्या बाजाराच्या निमित्ताने बरेच लोक बाजारला जायचे. गेल्यानंतर शेवटची एक गाडी असायची, आणि शेवटची गाडी म्हणजे ती बस गाडी, तिच्यामध्ये प्रचंड गर्दी भरलेली असायची. एक गृहस्थ आपल्या पत्नीसह त्या बाजारला गेला. त्याला एक सायकल खरेदी करायची होती. ती सायकल त्याने खरेदी केली. वरती त्या असणाऱ्या बसच्या टपावरती टाकलेले, आणि त्याला अगदी पुढच्या टोकाला सुरुवातीलाच त्याला जागा मिळालेली. तो त्या जागेवरती बसलेला आहे. इतकी प्रचंड गाडी तुफान भरली, संध्याकाळची गाडी ती, आणि ती गाडी निघाली. जात असताना सज्जनांनो प्रसंग असा निर्माण झाला. ती गाडी एका असणाऱ्या भल्या मोठ्या पहाडामधून रस्ता असल्यामुळं तिथून ती गाडी जाणार होती. या गृहस्थाला ज्या ठिकाणी उतरायचं होतं त्याच्या पुढेच भलं मोठं असं पहाड होतं. त्या पहाडाच्या अलीकडे तो गृहस्थ काय झालेला आहे, त्या गाडीच्या खाली उतरला. कंडक्टरच्या मदतीने त्याने आपली सायकल वरून खाली काढली, आणि काढल्यानंतर त्या कंडक्टरने डबल बेल दिली. गाडी निघाली. निघाल्याच्या नंतर महाराज 2च मिनिटामध्ये गाडी पुढे गेली, आणि गेल्यानंतर तो भला मोठा कडा त्या ठिकाणी निखळायला झालेला होता. नेमकी गाडी तिथून जाण्याचा प्रसंग, गाडीमध्ये बसायला जागा नाही एवढी थाप गर्दी भरलेली, आणि तेवढ्यामध्ये तो उंच असणारा कडा कोसळला, आणि त्याच्या खाली सगळी गाडीच्या गाडी दाबल्या गेली. एक सुद्धा कोणी वाचलं नाही. वाचले फक्त कोण, हे दोघे जण.
तेवढ्यामध्ये ती पत्नी त्या पतीला म्हणते, काहो किती बरं झालं आपण या ठिकाणी खाली उतरलो, नाहीतर अन्यथा आपण सुद्धा काय झालो असतो, त्या गाडीमध्ये दाबल्या गेलो असतो आणि मेलो असतो. कोण म्हणतं? बायको म्हणते. त्यावेळी तो पुरुष काय म्हणतो, अगं बरं नाही झालं, फार वाईट झालं. यदा कदाचित आपण जर गाडीच्या खाली उतरलो नसतो, ही सायकल काढण्यामध्ये वेळ घालवला नसता, तर तेवढ्यामध्ये या 5 मिनिटामध्ये ही गाडी ह्या कड्याच्या पुढे निघून गेली असती आणि सगळ्यांचे प्राण वाचले असते. सज्जनो ध्यानात ठेवा, जी फक्त आपला विचार करते ती स्वार्थी असणारी पत्नी म्हणजे एक प्रकारे तुमच्या आमच्यासारखी जनतांची विचारसरणी असणारी एक जंत विचारसरणी ती आहेत. पण सर्वांचा प्राण वाचला असता हा विचार करणारा तो पुरुष म्हणजे एक प्रकारे संत प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहेत. सज्जनो ध्यानात ठेवा, जे फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करतात त्यांना तुमच्या आमच्यासारखे जंत म्हणतात, आणि जे सगळ्यांच्या अभ्युदयाचा विचार करतात, सर्वांच्या कल्याणाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संताचा विभूती, जगाच्या कल्याणा संताचा विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संताचा विभूती, जगाच्या कल्याण संताचा विभूती, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. पहा, संत महात्म्यांचं वर्णन करत असताना जगाच्या कल्याण म्हटलं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असे संत जन्माला आले, अशा संतांनी अवतार घेतला की त्यांनी फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही. माऊली ज्ञानोबरांचं पसायदान पहा, किंबहुना आळंदी सुखी, किंबहुना पुणे तालुका, महाराष्ट्र राज्य नाही नाही नाही, किंबहुना सर्व सुखी. आणि विश्वाच्या विचारासाठी कल्याणासाठी माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवे. माऊलींचा देव विश्वात्मक देव. या विश्वामध्ये असणारा प्रत्येक प्राणी मात्र त्याला माऊली काय करतात, त्याच्या अभ्युदयासाठी कल्याणासाठी प्रार्थना करतात. बऱ्याच वेळेस असा प्रसंग होतो, आता इलेक्शन होऊन गेलं नाही का, ती मंडळी आपल्याकडे येतात, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमचं कल्याण करू. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात, भरभरून मतदान त्यांना करून देतात. केल्यानंतर निवडून आलेली मंडळी कुठं? मुंबईला. तुम्ही आम्ही कुठं? खेडल्याला. आणि कल्याण कुठं? दोघांच्या मधी. कल्याणच्या अलीकडं आपण आणि कल्याणच्या पलीकडे ते, आणि कल्याण मात्र दोघांच्या मध्यभागी. नाही सज्जनो ध्यानात ठेवा, जगामध्ये कल्याणाचा विचार फक्त करावा संत महात्म्यांनी करावा. आणि त्याच्यामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला नाही का. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, भजन करा सावकाश, तुका झाला से कळस. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज, आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, निळोबारायांसारखे थोर संत झाले. म्हणून या संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे की वारकरी संप्रदायाची असणारी अधिष्ठात्री देवता भगवान परमात्मा. तसं दुसरं वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचे संत. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ. विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला प्रश्न विचारतो, भरत भाऊ, आपल्या सप्ताहाचं किती वर्ष आहे? 50वे वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? वा वा, टाळी वाजवा. अगदी 50वे वर्ष आहे नाही का. खूप मोठा उत्सव या ठिकाणी व्हायला पाहिजे होता. जाऊ द्या, गर्दी नसू द्या, पण उत्सव मोठाच आहे असं मी समजतो बरं का, काही हरकत नाही.
50 वर्ष आपल्या सप्ताहाचे झाले. किमान मला वाटतं याच्यामध्ये 10 वर्ष कीर्तन ज्यांनी 10 सप्ताह ऐकलेले आहेत असे किती लोक आहेत या ठिकाणी? किती लोक? वरती बोट करा, मला पाहू द्या की किमान आम्ही 10 सप्ताह म्हणजे 10 वर्ष या ठिकाणी सप्ताहाची कीर्तन. बर इकडं पण वा वा. आता यांचं तर काही अखंडच ऐकतात नाही का? एवढे लोक या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, एवढे दिवस आपण या ठिकाणी कीर्तन प्रवचन ऐकली. आपल्या संप्रदायाचे मुख्य 3 ग्रंथ आहेत. 3च्या 3 ग्रंथ तुमच्यापैकी कोण सांगणार की हे आपल्या संप्रदायाचे प्रस्थानत्रयी याला म्हणतात आणि हे 3 ग्रंथ आपल्या संप्रदायाचे आहेत? सांगा तुमच्यापैकी कोण. तिन्हीचे तिन्ही पण हा मला सांगा. हा कोण सांगेल इकडं? हा हा ज्ञानेश्वरी, हा भागवत, हा अजून तुकाराम गाथा. वा 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 वा. अगदी 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 नाही का? 3 ग्रंथ तुम्ही सांगितले नाही का? आता तुम्ही 3 ग्रंथ तुम्ही पण सपोर्ट केला नाही का? थोडा सांगितलं, तुम्ही पण सांगितलं. तुमच्या घरामध्ये याच्यापैकी किती ग्रंथ आहे? सगळे ग्रंथ, सगळेच्या सगळे तुमच्या घरामध्ये सगळेच्या सगळे ग्रंथ. हा फक्त ज्ञानेश्वरी 2 गायब आहेत, ॲब्सेंट आहेत ते नाही का? तुमच्या घरात आहेत का सगळे ग्रंथ? आहेत ना? सगळे ग्रंथ तुमच्या घरामध्ये आहेत. आता पुढचा प्रश्न तुम्हाला, रोज किमान ज्ञानेश्वरीच्या 100 वैभव वाचणारे किती लोक आहे या ठिकाणी? वरती बोट करा, मला पाहू द्या की आम्ही रोज ज्ञानेश्वरीच्या 100 वैभव वाचतो. वा वा वा, चांगली गोष्ट. टाळी वाजव, निदान गावची लाज राखली बरं का. असू द्या, निदान एक महिला तरी आहेत रोज 100 होव्या. असे किती लोक आहेत की जे जीवनामध्ये गाथा ज्ञानेश्वरांनी भागवत वाचल्याशिवाय कामालाच प्रारंभ करत नाहीत? असे किती लोक आहेत? ते बघा, त्या आजी, त्यांच्या नावानं टाळे वाजवा. खरोखर खरोखर. हां हां म्हणजे हे बघा, तुमच्या गावात कीर्तनात काही म्हणजे मला तुमचा आनंद हा वाटला, कीर्तनात तरी तुम्ही खोटं बोलत नाहीत. म्हणजे इतरत्र बोलतात असं मला म्हणायचं नाही बरं का? चांगली गोष्ट आहे. नाही तर मग काही काही देतात, मग काय कोण आपलं काय करणार आहे? पण ध्यानात ठेवा बरं का, कीर्तनामध्ये एक शब्द सुद्धा खोटा बोलायचा नाही. हा बिलकुल नाही. खोटं ऐकायचं नाही आणि खोटं बोलायचं सुद्धा नाही. चाल सज्जनो, ध्यानात ठेवा, एवढी वर्ष आपल्या जीवनामध्ये झाली. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी जर खरंच जर विचारलं तर 10-5 लोकांच्या घरी निघेल, पण जवळपास 90% लोकांच्या घरी गाथा नसावी, ज्ञानेश्वरी नसावी आणि नाथबाबांचं भागवत नसावं. याच्यापेक्षा दुसरं काय दुर्दैव आहे? काय दुर्दैव आहे याच्यापेक्षा? आणि एवढं असून सुद्धा आपण आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीकडे पाहायला आपल्याला वेळ नाही, गाथाकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. आणि लोक म्हणतात त्या ठिकाणी, काय वारकरी संप्रदायाचं एवढं वैशिष्ट्य घेऊन बसले, काय याच्यात? अरे सज्जनो, ध्यानात ठेवा, या संप्रदायामध्ये फार मोठेपण आहे. एक सांगू, जीवनामध्ये जर खरोखर वारकरी संप्रदायावरती निष्ठा असेल आणि वारकरी संप्रदायाच्या धर्मग्रंथावरती निष्ठा असेल तर जीवनामध्ये फक्त एवढंच करा, या ग्रंथांचं चिंतन करा, या ग्रंथांचं दर्शन करा. आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात कोणत्याच प्रकारची आपत्ती येणार नाही बरं का? एवढी ताकद या धर्मग्रंथांमध्ये, एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे. पण आपली निष्ठा नसते बरं का? बऱ्याच लोकांचं जर पाहिलं ना, गळ्यामध्ये माळ वारकरी संप्रदायाची असते, हातामध्ये कडं जनार्दन बाबांचं असतं बरं का, खिशाला बिल्ला नरेंद्र स्वामींचा असतो बरं का, घरामध्ये पोती सदेव भाडाळीची वाचतो बरं का, वारीला कुठं जातो? जेजुरीला जातो, नाही तर तुळजापूरला जातो, नाही तर गाणगापूरला जातो नाही का? बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये निष्ठा राहिलेली नाही. सज्जनो, निष्ठा ठेवा. निश्चित आपले कल्याण करणारे हे धर्मग्रंथ आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. बरेच लोक म्हणतात आजकाल संत राहिलेले नाही, संत आम्हाला भेटत नाहीत. संत भेटत नाही का तुम्ही संतांची भेट घेत नाहीत?
काय याच्यापैकी काय? संतांची भेट घेत नाहीत बरं का. ध्यानात ठेवा, ज्यावेळी या विश्वामध्ये संत राहणार नाही, हे विश्व शिल्लक राहणार नाही बरं का. ध्यानात ठेवा, विश्वात जर संत जर नसतील तर हे विश्व शिल्लक राहणार नाही बरं का. जे काही राहिलेलं आहेत ती कृपा संत महात्म्यांची. मला आता याच्यावर बोलायला वेळ नाही, पण सज्जनो आजही जा, भंडारा डोंगरावरती जा, भामचंद्र डोंगरावरती जा, घोरवडेश्वर डोंगरावरती जा. सज्जनो असे काही साधक आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे फक्त धर्मग्रंथांच्या सेवेसाठी अर्पण करून दिलेलं आहे. ते समाजात येत नाहीत, टिपणं करून कीर्तन करत फिरत नाहीत, पोट जाळण्यासाठी फिरत नाहीत. असे अनेक महात्मे. सज्जनो पहा, आळंदीला वारीला गेल्यानंतर जसं तुम्ही माऊली ज्ञानोबारांचं दर्शन करतात ना, तसं तुम्हाला खऱ्या संतांचं दर्शन करायचं असेल तर आमचे शांती ब्रह्म गुरुवर्य हरिभक्ती परायण कुरेकर बाबा, मारुती बाबा कुरेकर चालते बोलते संत आहे बरं का. त्यांचं दर्शन केल्याशिवाय परत येऊ नका. आमचे मोठे कदम माऊली बरं का, चालते बोलते अगदी माऊली ज्ञानोबरायांना लपवावं आणि आमच्या मोठ्या माऊलीला दाखवावं असं व्यक्तिमत्व आहे आमचे डॉक्टर नारायण बाबा जाधव. सजनो चालते बोलते संत आहे म्हणून ध्यानात ठेवा. आळंदीला गेल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांचं जसं दर्शन करतात ना, तसं या महात्म्यांचं दर्शन केल्याशिवाय तुमची वारी पूर्ण होणार नाही बरं का. एवढं उच्चांक या महात्म्यांच्या जीवनामध्ये आहेत. म्हणून आजही संत महात्मे आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि या संतांचं दर्शन जर करायचं असेल तर माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्षात माऊली ज्ञानोबर आहे. तुकोबरांची गाथा म्हणजे प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबर आहे. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत म्हणजे प्रत्यक्षात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तुम्हाला संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगतो, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. सजनो, या धर्मग्रंथामध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहेत बरं का. प्रसंग असा झाला की आम्हाला संस्थेमध्ये 5 अभंग असायचे बरं का कीर्तनासाठी, आणि एका अभंगावर कीर्तन करायला लागायचं. मी माझे 5ही अभंग कीर्तनाचे बसवलेले होते. पण एक दिवस असं सर डोक्यात आलं, 5 अभंगाच्या 5 चिठ्ठ्या केल्या आणि तुकोबरायांच्या गाथेवरती टाकल्या. आणि तुकोबरायांना प्रश्न विचारला, म्हणलं महाराज सांगा मला परीक्षेला कोणता अभंग येणार. 5 अभंगाच्या चिठ्ठ्या करून टाकल्या, डोळे बंद केले, एक चिठ्ठी उचलली आणि उघडली. तिच्यात अभंग आला, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. ती चिठ्ठी उघडली. ठीक आहे, काही फार गांभीर्याने घेतलं नाही, 5ही अभंग बसवलेले होते. ज्यावेळेस माझी प्रतिज्ञा होती पहिलं कीर्तन करील तर ते जोग महाराजांच्या गादीवर करील. मी कुठंच दुसरीकडे कीर्तन केली नाही. पहिलं कीर्तन मी जोग महाराजांच्या गादीवर, 4 वर्ष कुठंच कीर्तन केलं नाही, पहिलं कीर्तन जोग महाराजांच्या गादीवर केलं. आणि मग ज्यावेळेस मी कीर्तनाला निघाल्याच्या नंतर मी परीक्षार्थी म्हणून संस्थेमध्ये बसलेलो नव्हतो. एक फक्त जिज्ञासा, एक संस्था आपल्या जीवनात घडावी. मी फार काही असं डोकेलिटी करत बसलो नाही संस्थेमध्ये की खूपच अभ्यास, काहीच नाही. मी आपलं नामस्मरण करायचं, ध्यानधारणा करायची, प्रदक्षिणा करायची माऊलींची, आपल्या जीवनात होता होईल तेवढा अभ्यास करायचा. आणि फार नंबरसाठी 8 तास, तरी माझा 4था नंबर होता. आणि मी बाहेरून आलो बरं का. आल्याच्या नंतर जसा तुमचा इलेक्शनचा एक्झिट पोल असतो ना, तर तसा आमचा एक्झिट पोल असतो, कधीच फेल होत नाहीत बरं का. बरेच मुलं मला म्हटले, माऊली तुम्हाला अभंग येणार, जोडून या धनु उत्तम व्यवहार आहे बरं का. एक्झिट पोलनं मला सांगितलं तुम्हाला हा अभंग येणार. मी म्हटलं वो एक्झिट पोलनं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता त्यावेळेस खूप गडबड होत राहते, पहिल्यांदाच जायचंय, एवढ्या गुरुवर्यांच्या समोर कीर्तन करायचंय, हातपाय लटलट करत होते. मनात मी चिंतन करून आलो, होय होय वारकरी. पण तेवढ्यात विचार केला, जोडून या धन आपल्याला येणार आहे. चालता चालता विचार करायला लागलो, मग आता कशा पद्धतीने आपल्याला जोडून या धनचं चिंतन करायचं, जाता जाता चिंतन करायला लागलो बरं का. गेलो तिथं. गेल्यानंतर काय केलं, आमच्या असणाऱ्या संदीपान महाराजांचं दर्शन केलं, काही गुरुवारांचं दर्शन केलं, गळ्यामध्ये विना घेतला. आणि मला काहीच कळत नाही बरं का पखवाजातला, तो काळी 2 मधला का पांढरी 4 मधला. त्या पखवाजाला विचारलं, म्हणलं पखवाज किती मध्ये.
तो म्हटला काळी 2, ते म्हटले महाराज म्हटले काळी 2 मध्ये, म्हटलं पांढरी 4 मध्ये लावा. तेवढ्यात मी विचार करायला लागलो जोडून या धनचं बरं का. मला वाटलं चला तेवढंच चिंतन करू आपण, 5 मिनिटं सुरुवात कशी करायची. त्याने तो मृदंग बदलला आणि आता अभंग कोणता येणार होता, जोडून या धन. आणि तुकोबरायांनी गाथेवर कोणता दिला होता, होय होय वारकरी. मी संदीपान महाराजांकडे पाहिलं, कोणता अभंग सांगितला असेल महाराजांनी. महाराज म्हटले होय होय वारकरी, नाही का. सजन एवढी सत्यता या धर्मग्रंथांची. आमच्या आश्रमामध्ये एक गायीने एक बछड दिलं, त्याचं नाव मला ठेवायचं होतं म्हणून त्या भागवताच्या दशम स्कंदात गायींची नावं पाहायला लागलो. मला काही ती दिसेना म्हणून सहज मी भागवताला विचारलं, म्हटलं भागवत भगवंता सांगा या गायीचं नाव काय ठेवू बरं का, या बछडीचं नाव काय ठेवू. आणि असं म्हणून खरं सांगतो मी आपल्या पुण्यसलीला गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर बोलतोय, असं म्हणून मी काय केलं, भागवत असं उघडलं. भागवताच्या ज्या पानावरती ज्या अक्षरावरती माझी दृष्टी पडली, ज्या शब्दावरती दृष्टी पडली, नाव काय होतं, गंगा. पहा बरं का, काय नाव होतं, गंगा. आणि ती सुद्धा काय झालेली होती, बछडीत झालेली होती. पुन्हा भागवत भगवंताला म्हटलं बरं का, त्याचा मराठी अर्थ इकडे होता, इकडे संस्कृत होतं. म्हटलं देवा अजून तुम्ही मला सांगा, खोटं बोलत नाहीत. पुन्हा मी ग्रंथ उघडला, राजा परीक्षित गंगेच्या किनाऱ्यावरती आणि आत्मचिंतनासाठी गेले. काय शब्द आला, गंगेच्या. सज्जनो आजही धर्मग्रंथांमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी शक्ती आहे. तुम्हाला एक सांगतो, तुकोबरायांच्या गाथेवरती तुम्ही निष्ठा ठेवा, रोज नित्यनेमाने गाथा वाचा. आणि जीवनात जर तुम्हाला समजा यदाकदाचित असं वाटलं की आपल्याला एखादी समस्या आहे आणि तिचं निराकरण कसं करावं, डोळे झाकून तुम्ही काय करा, गाथा उघडा आणि ज्या अभंगावरती तुमची दृष्टी गेलेली राहील तो अभंग म्हणजे तुमच्या समस्येचं निराकरण करणारा तो अभंग राहील. एवढी ताकद, एवढी शक्ती वारकरी संप्रदायाच्या धर्मग्रंथामध्ये आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री, वारकरी संप्रदायाचे संत, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ, वारकरी संप्रदायाचे तीर्थ, याच्यापैकी पंढरपूरला गेले चंद्रभागा माता आपलं तीर्थ आहेत, आळंदीला गेले इंद्रायणी माता आपले तीर्थ आहे, आणि नाही दोन्हीकडे गेले तर गोदावरी गंगा आपलं काय आहेत, तीर्थ आहेत. पण ज्याच्या गावी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. किती लोक असे आहेत का निदान एकादशीच्या दिवशी गोदावरी गंगेचं स्नान करतात. किती लोक आहेत, किती लोक आहे, किती लोक आहे. एक सुद्धा निघू नये या गावामध्ये, एक सुद्धा निघू नये. हा काय ती गोदावरी गंगा म्हणत असेल हो, काय म्हणत असेल. आता माझ्याकडे वेळ नाही. नर्मदा मातेचा किनारा आणि गोदावरी गंगेचा किनारा हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ आपला परमार्थ देखावे की परमार्थ दिसतो बरं का, सिजनेबल दिसतो, सिजनेबल नाही का. महाराज ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या, पण इथं थोडासा डुप्लिकेटपणा पण घडला बरं का. काय झालं माहिती आहे का, इथं आपला परमार्थ आहे ना रंग बदलवतो बरं का. नाशिक जिल्ह्यातला परमार्थ रंग बदलवतो, नाटकी परमार्थ आहे थोडासा. आता का, कारण इथं खूप नाटक घडलं. असं झालं की दुसऱ्या दिवशी रावण येऊन सीतामातेला घेऊन जाणार होता, म्हणून रामचंद्र प्रभूने सीतामातेला सांगितलं, हे बघ उद्या रावण येईल, तुला घेऊन जाईल, तुझं जे ओरिजिनल रूप आहेत ते मी अग्नीच्या ताब्यामध्ये आहेत देणार आहेत, तू मात्र डुप्लिकेट रूपाने, छायेच्या रूपाने काय करायचं, लंकेमध्ये निघून जायचं. जसा रावण त्या ठिकाणी आला, आल्याच्यानंतर सीतामातेला तो त्या ठिकाणी घेऊन जात असताना सीतामातेनं आपलं ओरिजिनल रूप रामाच्या जवळ ठेवलं आणि अगदी डुप्लिकेट रूपाने, छाया रूपाने सीतामाता जशी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पडली तसं तिनं आपलं काय केलं, डुप्लिकेट रूप रावणाबरोबर ती निघून गेली. आता पहा बरं का, मारीच मामा सुद्धा, ती शूर्पणखा सुद्धा येत असताना पहिल्यांदा ती आली, तिच्यावरच हे प्रकरण घडलं. ती सुद्धा नाशिक जिल्ह्यापर्यंत येईपर्यंत अगदी राक्षसिनीच्या हिडीच रूपामध्ये आली, आणि जसा तिने नाशिक जिल्ह्यात पाय टाकला तसं तिनं आपलं रूप पलटलं बा, सुंदर रूप धारण केलं बरं का. नाशिक जिल्ह्यात आली लगेच तिनं आपलं रूप पालटलं बरं का, सुंदर रूपामध्ये आली. आता मारीच मामा सुद्धा बरं का नाशिक जिल्ह्यामध्ये येईपर्यंत अगदी त्या राक्षसाच्या रूपाने आला,
आणि जसा नाशिक जिल्ह्यात पाय टाकला मारीच मामानं आपलं रूप पालटलं बर का. आणि तो काय झाला, डुप्लिकेट अगदी सुंदर हरणाचं रूप त्यानं काय केलं, धारण केलं. सजनो, रावणाचं सुद्धा तसंच झालं. रावण सुद्धा नाशिक जिल्ह्यापर्यंत येईपर्यंत राक्षसाच्या रूपाने आला आणि जसा त्यानं नाशिक जिल्ह्यात पाय टाकला तसं रावणानं आपलं रूप पालटलं आणि कशाचा अवतार धारण केला, साधूचा बर का. मग आता एवढे लोक जर डुप्लिकेट वागले तर आपण वागलो तर त्यात नवल काय. विठ्ठल विठ्ठल हो सजनो, आमच्या गोदावरी गंगेचं महत्व आहे का. वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा 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 सकळ दोष जाती भंगा. सजनो, एक ध्यानात ठेवा, अरे आपलं किती जन्माचं पुण्य आहे पहा बर का. गोदावरी गंगेचं महात्म्य तुम्हाला फक्त एका प्रमाणात सांगतो. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी एक पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. तुम्ही काशीच्या वाटेवरती एक महिनाभर चालल्याचं पुण्य गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती जर एक दिवस जर चालले पारमार्थिक दृष्टिकोनातून, तर वाराणसीच्या वाटेवर एक महिना चालल्याचं पुण्य एका दिवसात गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती मिळतं बर का. एवढी ताकद या गोदावरी गंगेची. आणि पुन्हा एक सांगतो सज्जनो, या असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या उगमापासून तर राजमहेंद्री पर्यंत जाईपर्यंत जेवढी दिव्यता या नांदूर मध्यमेश्वर गाव आणि तारुखेडल्याच्या गावामध्ये गोदावरी गंगेची आहेत, तेवढी दिव्यता उगमापासून तर समुद्रापर्यंत कोणत्याच गावाची नाही बरं का, कोणत्याच तीर्थाची नाही. एवढी ताकद फक्त एवढ्या जागेची. कारण का, इथं दक्षिण गोदावरी गंगा दक्षिण वाहिनी झालेली आहे आणि म्हणून या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणतात बरं का. आम्हाला माहिती नाही पैठणला रामाचे चरण लागले का न लागले, पण नांदूर मध्यमेश्वर क्षेत्राला रामचंद्र प्रभूंचे चरण लागले. आणि पूर्वी आमच्या गंगा मध्यमेश्वराच्या पाठीमागे सीता मातेची न्हाणी होती बरं का, न्हाणी.